वैयक्तिक कारणांपासून सुरू झालेला माज 2 ओळींच्या राजीनाम्यावर उतरला. रोहिणी खडसेंचं रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर ट्विट. अजित पवार यांचं अपघाती निधनाला 2 महिने पूर्ण. वी मिस यू दादा असं म्हणत खासदार सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट. सत्ताधारी पक्षाचे 40 आमदार खरातकडे जात होते. खरातला सरकारनं जणू काही राज्य मान्यता दिली होती. राऊतांची खरात आडून सत्ताधाऱ्यांवर टीका. अशोक खरातची एसआयटी कडून आज तब्बल 10व्या दिवशी चौकशी. एसआयटीचं पथक अशोक खरातला घेऊन कार्यालयात दाखल. मंत्री छगन भुजबळांची आज पत्रकार परिषद. एलपीजी गॅस पुरवठ्यावर बोलण्याची शक्यता. सभापती सादर करणार नवी मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प. इतिहासात पहिल्यांदाच सभापती सादर करणार पालिकेचा अर्थसंकल्प. केंद्र सरकारने टीम इंडिया वगैरे म्हणत ढोंग करू नये. मोदींनी विरोधकांना कधी विश्वासात घेतलंच नाही. खासदार संजय राऊतांची टीका. खरातच्या संपर्कात सिन्नरचा एक लोकप्रतिनिधी. अनिसचा गंभीर आरोप. निवडणुकीनंतर मतदान यंत्र सुरक्षित ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधीनं जादूटोणा केल्याचा आरोप. भुजबळांच्या नावावर ओबीसींची रजिस्ट्री करू दिली का? ओबीसींच्या प्रश्नांवर बाकीचे ओबीसी नेते गप्प का? नवनाथ वाघमारेंचा सवाल. विद्यार्थ्यांसाठी भाजप युवा मोर्चाचा नवा उपक्रम. एमएचसीईटी, नीट, जेई विद्यार्थ्यांसाठी भाजपचा पुढाकार. मेरी तयारी आणि तयारी एंट्रन्स या 2 ॲपचं लोकार्पण होणार. सांगली महापालिकेत स्थायी समितीचं बजेट महासभेला सादर. 1173 कोटींचं बजेट महासभेला सादर. बजेटमध्ये कोणतीही करवाढ नाही. नागपूर जिल्हा परिषदेचा 53.67 कोटींचा अर्थसंकल्प सादर. प्रथमच 50 कोटींचा टप्पा पार. सीईओ विनायक महामुनी यांनी अर्थसंकल्प मांडला. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई. 74हून अधिक गुन्हे दाखल. नाशिकसह विविध ठिकाणी गुन्हे दाखल. अशोक खरातचे आणखी धक्कादायक कारनामे समोर. भोंदू अशोक खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती. मोदींसोबतच्या चर्चेनंतर फडणवीसांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक. सर्व जिल्ह्यांचा आढावा घेणार. राज्यातील पेट्रोल, डिझेल, सीएनजी संदर्भातील अफवा थांबवण्यासाठी निर्देश देणार. ऋषिकेश वैद्यवर जादूटोणा विरोधी कायद्याचं कलम लावा. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी. पुण्यात मांजरी पोलिसांना दिलं पत्र. वर्धा, यवतमाळ, नांदेड रेल्वे मार्ग तातडीनं पूर्ण करा. खासदार अमर काळेंची मागणी. विदर्भ मराठवाड्याला जोडणारा प्रकल्प 17 वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत. कल्याण डोंबिवली महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर. नगरसेवकांना मिळणार 1 कोटीचा निधी. धुळ्यात इंधनाचा पुरेसा साठा. अफवांवर विश्वास ठेवू नका. जिल्हाधिकारी जयश्री विस्पुत यांचं नागरिकांना आवाहन. वर्धात मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहीम. विवाहानंतर महिलांनी आवश्यक तपशील तयार ठेवा. जिल्हा निवडणूक प्रशासनाचं आवाहन. मुंबई पालिकेच्या वतीनं नगरसेवकांसाठी सायकल रॅलीचं आयोजन. सायकल रॅलीकडे नगरसेवकांची मात्र पाठ. भोंदूबाबा अशोक खरात विरोधात आणखी 2 गुन्हे दाखल. महिलेच्या लैंगिक शोषणाचा तर व्यक्तीची फसवणूक केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती दौऱ्यावर. वसुधा देशमुखांच्या वाढदिवसानिमित्त सोहळ्याला राहणार उपस्थित. हा राजीनामा चाकणकरांकडून जबरदस्तीनं घेतलेला. चाकणकरांवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे. अंजली दमानी यांची मागणी. 1 ओळीचा राजीनामा देताना जणू पक्षावर उपकारच केले. खरात प्रकरणात चाकणकरांना सह आरोपी करा. विकास लवांडेंची मागणी. विधान परिषद सभापती राम शिंदे जालना दौऱ्यावर. धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडेंची सांत्वनपर भेट घेणार. खासदार छत्रपती शाहू महाराजांनी बोलावली बैठक. शाहू मिल संदर्भात बैठक. कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी राहणार उपस्थित. मुंबई पालिकेत 5 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय. आदेशानुसार सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंत्यांच्या पदांवर बदल्या. वर्धाच्या हिंगणघाट येथील नागरिकांना मिळणार मालकी हक्क. आमदार राजेश बकाने यांनी विधानसभेत लावली होती लक्षवेधी. मजुरांची उपेक्षा की व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा. महोत्सवाच्या तयारीदरम्यान मूलभूत सुविधांचा अभाव. काही मजूर बेशुद्ध पडल्याच्या घटना. विवाहित पुरुषाने प्रौढ महिलेबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं हा गुन्हा नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. शिराढोणमध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद तीव्र. प्रकरणात मराठा क्रांती मोर्चाची उडी. राज्यभर आंदोलनाचा इशारा. सोलापुरात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचं संकट ओढवू नये यासाठी नियोजन. उजनी धरणातील पाण्याचं काटेकोर नियोजन करण्याचे आदेश. सांगलीतील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात गेल्या 8 दिवसांपासून वणव्याची मालिका सुरू. वणव्यात रानमेवा आणि वनस्पती भस्मसात. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील दानपेट्यांची मोजणी प्रक्रिया पूर्ण. देवीच्या चरणी 1,40,61,865 रुपयांचं दान अर्पण. छत्रपती संभाजीनगरचा महिला सुरक्षेसाठी पुढाकार. महिलांसाठी धावणार विशेष स्मार्ट बस. वर्ध्यात संच मान्यता आणि समायोजनाचा प्रश्न सोडवा. शिक्षक शिक्षकेतर समायोजन प्रक्रिया स्थगित ठेवण्याची आमदार अडबाल यांची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी. छत्रपती संभाजीनगरात अत्यावश्यक सेवांसाठी ग्रामपंचायतींना खर्चाची मुभा. प्रशासक नियुक्तीवरील मनाई कायम. छत्रपती संभाजीनगरमध्ये ग्रामविकास अधिकाऱ्याचा पासवर्ड हॅक करून 3,436 बोगस जन्म प्रमाणपत्र काढण्याचा प्रकार.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यान्ह भोजन धोरणात्मक निर्णय, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा त्यात हस्तक्षेप करण्यास नकार. छत्रपती संभाजीनगरच्या अजिंठा लेणीत मधमाशांचा हल्ल्यात 10 पर्यटक जखमी. कोल्हापूर शहरात महानगरपालिकेच्या वतीनं उद्या महास्वच्छता मोहीम संकल्पनेतून महिन्यातील 1 दिवस शहरासाठी हा स्तुत्य उपक्रम. नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा 26 मार्च ते 24 ऑक्टोबर पर्यंत समर शेड्यूल जाहीर. समर शेड्यूल अंतर्गत फ्लाईट्सची संख्या आणि कनेक्टिव्हिटी वाढवण्यात आली. नागपुरात शुक्रवारी 40.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. शुक्रवार ठरला मोसमातील सर्वाधिक उष्ण दिवस. अमरावती शहरातील एकविरा मंगल कार्यालय कालपासून विशाल हिंदू किन्नर आणि संत संमेलनाचं आयोजन. संमेलनात देशभरातील किन्नर समाज आणि संत मोठ्या संख्येनं सहभागी. वर्धा जिल्ह्यात 197 ग्रामपंचायती टीबी मुक्त, गौरव समारंभात सन्मान. चैत्र पौर्णिमेनिमित्त वणीच्या सप्तशृंगी यात्रेला उत्सवात सुरुवात. चैत्र पौर्णिमेनिमित्त वणीच्या सप्तशृंगी गडावर खानदेशातून लाखो भाविकांची गर्दी. कांदिवली ते बोरिवली आज उद्या मेगा ब्लॉक. 2 दिवसात तब्बल 300 लोकल रद्द होणार. आशा वर्कर मानधन निधी अभावी त्रस्त. आशा वर्कर देणार ग्रामसमिती सचिव पदाचे राज्यभर सामूहिक राजीनामे. बुलढाण्यात पोलीस बंदोबस्तात पेट्रोल वितरण. मुख्यालयाच्या ठिकाणीच पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्त. वर्ध्याच्या देवळी इथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताब लढत. 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी भव्य स्पर्धांचं आयोजन. नवी मुंबईत पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी. ड्रग्सची तस्करी होत असल्याचा संशय. बीडच्या एसटी महामंडळाच्या आगार व्यवस्थापकाचा व्हिडिओ व्हायरल. सतीश तिडकेनं गुत्तेदाराकडून पैसे घेतानाचा आगार व्यवस्थापकाचा व्हिडिओ व्हायरल. जेएसपीएम संस्थेच्या वतीनं लातूरात देवाभाऊ जॉब एक्स्पोचं आयोजन. 3500 सुशिक्षित बेरोजगारांचा देवाभाऊ जॉब एक्स्पोला प्रतिसाद. नागपुरात सीईटी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी गोंधळ. ऐनवेळी कंत्राटदार कंपनीच्या सर्व्हरमध्ये बिघाड. यवतमाळ महोत्सवाचा बोजवारा. नियोजनाअभावी शेतकऱ्यांची फजिती. जिल्हा कृषी महोत्सव 2026 पहिल्याच दिवशी अव्यवस्थेमुळे वादात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनराणी टॉय ट्रेन पुन्हा एकदा तांत्रिक बिघाडामुळे बंद. ही सेवा पुढील 3 दिवसासाठी स्थगित. नांदेडमध्ये बीएड सीईटी ऑनलाईन परीक्षेदरम्यान गोंधळ. संगणक अचानक बंद पडल्यानं गोंधळ. भंडाऱ्याच्या लाखनी शहरातील अतिक्रमणावर नॅशनल हायवे विभागामार्फत मोठी कारवाई 2 दिवस चालणार. यवतमाळ नगर परिषदेसमोरील बेमुदत साखळी उपोषण मागे. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक भूमिका. रामनवमीच्या मिरवणुकीला पोलिसांची परवानगी न मिळाल्यानं भक्तांचं आंदोलन. बीडच्या शिरसाळ्यात पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याची मागणी. बीडच्या अंबाजोगाईतील स्वाराती रुग्णालयात मारहाण. या प्रकरणी अॅडव्होकेट इस्माईल गवळींवरील 353च्या गुन्ह्यामुळे वातावरण तापलं. चैत्र यात्रोत्सवानिमित्त सप्तशृंग गडासाठी धुळ्यातून दररोज 100 बसेसचं नियोजन. विविध आगारातून दर तासाला बस सोडल्या जाणार. रत्नागिरीच्या वाकडेवाडीतील मुचकुंदी नदी गाळ उपसाच्या कामाला निधी मंजूर. नाम फाउंडेशन जलसंपदा विभागाकडून गाळ उपसा केला जाणार. नांदेडमध्ये टोमॅटोच्या दरात घसरण. टोमॅटोची आवक वाढल्यानं दरात घसरण. अवकाळी पावसानं वाहून गेलेल्या पुलांची दुरुस्ती कधी? तत्कालीन पालकमंत्री अजितदादांनी मंजूर केलेल्या निधीचं काय? नागरिकांकडून सवाल उपस्थित. राज्यात बहुतांश ठिकाणी गारपिटीसह अवकाळीचा अंदाज. पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रासह कोकणाला देखील येलो अलर्ट जारी. कोकणातील बागायतदारांचं मोठं नुकसान. अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत. किमान 5 लाख रुपयांची मदत देण्याची मागणी. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस. वादळी वाऱ्यासह अनेक गावांना पावसानं झोडपून काढलं. सांगलीच्या मणेराजुरीसह परिसरात गारपिटीचा तडाखा. नागरिकांना उष्णतेपासून दिलासा. मात्र शेतकरी वर्गाला मोठा फटका. यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी. शेतीमालाचं अवकाळी पावसामुळे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी गहू हरभऱ्याच्या गंजीवर टाकली ताडपत्री. कोल्हापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. विजांच्या तारांना स्पार्क झाल्यानं इमारतीच्या गच्चीवरील पाल्याला आग. रत्नागिरीतील लांजा तालुक्यातील अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातील आंबा बागायतदार धास्तावले. धाराशिवमध्ये पुन्हा सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे गहू हरभरा ज्वारी पिकासह फळबागांना फटका. सोसाट्याचा वारा. विजांच्या कडकडाटासह महाबळेश्वर जावळीत अवकाळी पाऊस. अर्धा तास झालेल्या पावसानं रस्ते जलमय. पाटण तालुक्यातील कोयना नगर परिसराला पावसानं झोडपला. अवकाळी पावसानं नागरिकांची तारांबळ. नालासोपाऱ्यात सीएनजी पंपावर ग्राहकांकडून जादा पैसे उकळल्याप्रकरणी कारवाई. इंधन दरवाढीच्या अफवांचा फायदा घेत वाहन चालकांची लूट सुरू. इराण इस्रायल युद्धामुळे नांदेडमधील ग्रामीण भागात सिलेंडर टंचाई. गॅस सिलेंडरसाठी रात्रीपासून नागरिक रांगेत. आखातातलं युद्ध थांबावं यासाठी विश्वविक्रमी मानवी साखळी. चंद्रपुरात सोमय्या ग्रुप विश्वविक्रमी मानवी साखळी तयार करणार. रत्नागिरी जिल्ह्यातील रेशन दुकानांवर मिळणार रॉकेल. 84,000 लिटरचा रॉकेलचा कोटा मंजूर.
यवतमाळमध्ये गॅस, पेट्रोल, डिझेल पुरवठ्याचा मंत्री संजय राठोड, अशोक उईके यांनी घेतला आढावा. साठेबाजीवर कारवाई करण्याचे दिले निर्देश. तर कोल्हापुरात एलपीजी गॅस दरवाढीच्या निषेधार्थ रिक्षा व्यवसाय बंद करण्याचा इशारा. जिल्हा वाहनधारक महासंघाचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. भिवंडी शहरातील कामगार वर्गाला गॅस सिलेंडर तुटवड्याचा फटका. कामगार मध्यरात्रीपासून गॅस एजन्सीच्या बाहेर रांगेत. गॅस टंचाईचं कारण देत हॉटेलमध्ये ग्राहकांकडून जास्त पैसे घेऊ नका. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून हॉटेल चालकांना सूचना. गडचिरोली जिल्ह्यात आठवडाभरानंतरही पेट्रोल पंपावर रांगा कायम. पेट्रोलची टंचाई नाही असं प्रशासनाकडून स्पष्ट. समृद्धी महामार्गावर तरुणाची पेट्रोल भरण्यासाठी धाव. वाशिममध्ये जीव धोक्यात घालत पेट्रोलसाठी धाव. इंडक्शनच्या वापरामुळे महावितरणच्या व्यवस्थेवर ताण. ट्रान्सफॉर्मरच्या तांत्रिक बिघाडावर अंकुश राहण्यासाठी आता महावितरणाची परवानगी अनिवार्य. आखाती देशातील युद्धामुळे देशभरात इंधनाच्या तुटवड्याची. पालघरमध्ये अफवा. गर्दीमुळे पंपावरील इंधनाचा साठा संपल्यानं अफवांना आणखी पेर. अफवेचा परिणाम ओसरला. यवतमाळमध्ये पेट्रोल पंपावरील गर्दी कमी. तर यवतमाळच्या पुसदमध्ये अवैध गॅस सिलेंडर साठ्यावर छापा. कारवाईत 21 टाक्यांसह 60,000चा मुद्देमाल जप्त. जालना जिल्ह्यात डिझेल, पेट्रोलचा साठा उपलब्ध. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. पेट्रोल, डिझेलचा साठा करू नका. जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. भिवंडीत गॅस सिलेंडर उशिरा मिळत असल्यानं स्वयंपाकाचा प्रश्न गंभीर. गावात रॉकेल मिळतं, शहरात का नाही? नागरिकांचा सवाल. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये काही पंपावर पेट्रोल संपल्यानं पेट्रोलसाठी नागरिकांची गर्दी. काही पंपावर मर्यादित पेट्रोल वितरण सुरू. तर पोलादपुरात पेट्रोल पंपावर खडखडाट. एकाच पंपावर पेट्रोलचा अपुरा साठा. आखाती युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम. आता टीम इंडिया म्हणून लढावं लागेल. पंतप्रधान मोदींचं आवाहन. पेट्रोल, डिझेल रेशनिंगचा निर्णय रद्द. 24 तासात सरकारची दुरुस्ती. अफवा, टंचाई रोखण्यासाठी महसूलचा वॉच. भारताकडे पुरेसा इंधन साठा. व्यावसायिक एलपीजी पुरवठा 70% पर्यंत पूर्ववत. पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती. आम्हाला होर्मुझ. आजपासून आयपीएलचा थरार. गतविजेत्या आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सलामीचा सामना. महेंद्रसिंग धोनी पहिले 2 आठवडे आयपीएल 2026 मधून आऊट. दुखापतीमुळे धोनी पहिल्या 2 आठवड्यांसाठी न खेळण्याचा घेतला निर्णय. या बातम्यांसह टॉप 50 मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा फक्त लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.